या माकड तोंडाला म्यूट करा पहिले, मी उत्तर देतो तुम्हाला. मिटकरी जर मुद्दा निधीचा आहे तर मग तुम्ही हाके आणि मिटकरी हे असे वैयक्तिक टीकेवर काय येतात माझ्याकडे दिवसभर. बोला निखिलाजी, निखिलाजी बोला. मिटकरी आणि हाके दोघांनाही मी सांगते, मुद्दा जर निधीचा आहे, मुद्दा जर ओबीसीच्या हिताचा आहे, तर अशा वेळेला हा वैयक्तिक मुद्दा येतो कुठून? इथे राजकीय अवकात येते कुठून? निखिलाजी ऐका, त्याचा काय संबंध आहे रे? तुझा काय संविधानाशी संबंध? त्याला सांगा ना, मग माझा फोन घेता ना तुम्ही, माझी बाजू ऐकून घ्या. चल रे माझी बाजू ऐकून घ्या. बाहेर चल माकडा, माझी बाजू ऐकून घ्या. ए माकडा चल. तुला मागच्या त्या म्हाताऱ्याच मारतीन तुझ्या पाठीवर. जास्त चरचर नको करू, जरा शांत बस. माकड तोंड्या चाललाय मोठा बोलायला. अवकात कोण बोललं? तुझी अवकात नाहीये. निखिलाजी बोला, निखिलाजी बोला, निखिलाजी. चल रे डुक्कर तोंड्या. ते आजी मारल तुझ्या कानावर मागून, जरा बघ. आजी बघते तुझ्याकडे कसं माकड भाऊ बोलतोय ते. जरा गप्प बस. तुझ्या मागची आजी बघ, आजी तुझ्या कानावर मारल तुझी ती आजी बघ. माग तुला शिवे देता येतात? माग बघ रे, माग बघ माकड. काय वळवळ करायला लागला. तुझ्या मागच्या आजी बघ तुझ्याकडे कशा बघतायत की हा असा का बावळलाय म्हणून. तो काय नक्की प्रकरण आहे? काल मेटकरीने देखील सांगितलं होतं की तुमचे पैसे हाकेने बुडवले. खरं काय प्रकरण आहे? मी 5 वर्षापासून हाके सरांपाशी काम करतोय. मी गेले 3 वर्ष हाके सरांना मी आहेत समाजाचे म्हणून मी त्यांच्याकडे आधी पगार मागलेला नाही. मी काम सोडत असताना हाके सर म्हणाले तुला पगार मी देतो, मी काय घरच्या अडचणी आहेत तुझ्या, मी तुम्हाला पगार देतो असं म्हणून मला वापरून घेतलं. आणि माझ्या मिसेसला जॉबला लावतो म्हणून आमिष दाखवून मला वापरून घेतलं. किती वर्ष तुम्ही काम केलं त्यांच्या? 5 वर्ष होऊन गेली. 5 वर्ष झाली. त्यातले काय किती वर्ष तुम्ही फ्री केलं आणि काय नक्की? मी 3 वर्ष हाके सरांसाठी समाजासाठी करतात म्हणून मी 3 वर्ष हाके सरांसाठी मी फ्री केलेला आहे. आहेत समाजाचे आपले गाववाले आहेत म्हणून. 2 वर्ष झालं. मी माझा मुलगा आजारी असताना माझेच पैसे असून मी हाके सरांना कॉल केले, हाके सरांनी माझे कॉल उचलले नाहीत. मी पैसे मागितल्यावर मी पुन्हा व्हॉट्सअपला मेसेज केले सरांना, सर माझा मुलगा आजारी आहे, मला माझं पेमेंट देऊन टाका. हाके सरांनी माझ्या भावाला कॉल करून धमकी दिली. काय तुमच्या घरच्यांचं शिक्षण किती झालं आणि कुठे नोकरी लावतो म्हणलं? इंजिनिअरिंग झालेलं आहे, कुठे बी कंपनीत कुठे बी मी जॉबला लावतो. लावलं नाही लावलं. आता हाके सर म्हणतात तुम्ही कोर्टात जावं. कोर्टात जाण्या एवढी जर माझी परिस्थिती असती तर मी तुम्हाला पैसे मागितले असते का? माझा पगार मागितला असता का? मी तिकडेच गेलो असतो ना कोर्टात. मी तुम्हाला खात्री वाटते का की हाकेंकडनं पैसे येतील? अमोल दादा मेटकरी न्याय देतील मला, नक्की न्याय मिळेल मला. काय समजा तुम्हाला पैसे नाही मिळाले तर काय आंदोलन करीन मी, आंदोलन करणार मी. डायरेक्ट हाके सरांच्या विरोधात आंदोलन करणार. माझी बायका पोरं घेऊन मी डायरेक्ट मंत्रालयापाशी उपोषण करणार आहे. मला न्याय पाहिजे ही माझी एवढीच विनंती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे निधी देत नाहीत म्हणून त्यांच्यावर थेट टीका आणि आरोप लक्ष्मण हाके यांनी करायला सुरुवात केली. आणि लक्ष्मण हाके हे अजित पवारांवर आरोप करत असल्यामुळं अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केली. आणि यांचं बोलणं एकमेकांप्रती कशा पद्धतीनं वाढलेलं आहे हे आपण मीडियाच्या माध्यमातून बघत आहेत. आता ज्या पद्धतीनं अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांची एक माहिती समोर काढली आहे आणि लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या ड्रायव्हरचा 2 वर्षाचा पगारसुद्धा दिला नाही असं देखील सांगितलेलं आहे. कारण की लक्ष्मण हाके यांच्याकडं एक ड्रायव्हर म्हणून एक व्यक्ती कामाला होता आणि त्या व्यक्तीला 2 वर्षाचा पगारच दिला नाही असं त्या व्यक्तीनं स्वतः मीडियासमोर येऊन सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भात तो आंदोलन उपोषण देखील करणार आहे असं देखील सांगितलं. आता ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके हे ओबीसीचे नेते झालेले आहेत आणि नेते झाल्यानंतर त्यांना फॉर्च्युनर गाडीसुद्धा समाज बांधवांनी पैसे जमा करून दिलेले आहे. मग जो व्यक्ती एवढ्या मोठ्या लाखाची गाडी घेऊ शकतो तो व्यक्ती साधा ड्रायव्हरचा पगार देखील देऊ शकत नाही का असं प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांनी दिलेलं आहे. पण मात्र लक्ष्मण हाके यांच्याकडे काम करणारा जो ड्रायव्हर होता त्या व्यक्तीनं मात्र थेट लक्ष्मण हाके यांच्यावरच आरोप केलेला आहे आणि सांगितलंय की तो त्यांच्याकडे 5 वर्ष कामाला होता आणि 5 वर्षापैकी 3 वर्ष त्यांनी त्यांच्याकडे फुकट काम केलं. पण मात्र 2 वर्ष पैशाचं काम ठरलं होतं की 2 वर्षाचे कामाचे पैसे देईन म्हणून, पण मात्र ते पैसे लक्ष्मण हाके यांनी दिले नाही असा आरोप त्यांच्या ड्रायव्हरने केलेला आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, कशा पद्धतीनं घडलेलं आहे हे समोर येणारच आहे.
पण मात्र ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके आणि अमोल मेटकरी हे दोघं जण एकमेकांप्रती भिडलेले आहेत आणि एकमेकांप्रती अशा पद्धतीची भाषा, एकेरी भाषा वापरताना दिसतात. आता अमोल मेटकरी हे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेतात. तसं त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं, उपोषणं केलेले आहेत आणि त्यांना सुद्धा ऐकण्यासाठी, बघण्यासाठी मोठी गर्दी जमते. पण मात्र अमोल मेटकरी लक्ष्मण हाके यांना ओबीसीचा नेता मानायला तयार नाहीत, म्हणून दोघांमध्ये शाब्दिक चकमक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आता ज्या पद्धतीनं लक्ष्मण हाके हे अजित पवारांवर टीका करतात आणि अमोल मेटकरी हे अजित पवारांच्या पक्षाच्या असल्यामुळं त्या लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करतात, यामुळं हे त्यांचे वैयक्तिक वाद, भांडणं आहेत असं आपलं एकंदरीत वाटतं. आता ज्या पद्धतीनं या दोघा जणांचे शाब्दिक चकमक चालू आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.